पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी ती संधी गमावलीये. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्ताननं रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला त्याचं चोख उत्तर मिळालेलं आहे. जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत भारतात आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती, परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. भारतीय लष्कर मजबूत आहे. त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. भारतासोबत लढणं सोपं नाही हे पाकिस्तानला माहीत नाही. भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहीत आहे. बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील. पाकिस्ताननं त्यांच्या कृतीप्रमाणे वागलं पाहिजे, अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे. एकदा पाकिस्तानने आपली नीचपणा दाखवलाय. पाकिस्तानची ही नीच हरकत आहे. खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती, परंतु त्यांनी ती गमावलेली आहे. रात्री त्यांनी जे काही माकड चाळे केले, आपल्या केविलवाना प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा, तो परतवून लावून त्यांना मुंहतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे. भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे, संयमी वृत्ती ठेवलेली आहे. पण भारत दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स, दहशतवादाविरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही, समझोता करणार नाही, हे देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलंय. त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे, धडा घेतला पाहिजे आणि आपल्या अवकातीप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे. अन्यथा भारत त्याला, मी पहिला पण म्हणालो, जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत भारतामध्ये. शहबाज शरीफला अजून आशा आहे की का सिंधू नदी असेल या काश्मीर प्रश्नावर शहबाज शरीफने पण स्वतः सांगितलं, एक ऐसी सीज फायर है, एक ऐसी शस्त्रसंधि है, एक ऐसी शांति है, ये शांति बोल के फिर यहाँ पर हमला कर रहे हैं. ये तो डबल स्टैंडर्ड है और ये डबल स्टैंडर्ड करने वाले धोखेबाज पाकिस्तान को सब लोग मिलकर मुंहतोड़ जवाब देंगे. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या 7 बड्या नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलं असून केवळ वर्षा मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात होतं. विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिंदेंच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्काच बसला. मात्र भाजपला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले. गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केलाय. हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्यानं त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षा मोरे या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिल्या असून त्यांच्याकडे भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलं आहे. कोणती चूक सुधारण्यासाठी सांगाल, काय मेसेज कोणाला चूक वगैरे असं काही नाही. हे बघा, प्रत्येकाने आत्मचिंतन करावं
एवढाच माझा प्रश्न आहे, कारण माजी महापौर मनोहर साळवी साहेब हे 85 सालापासून आधी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसची जशी स्थापना झाली तिथपासून सुभाष भोईर साहेब असतील, देवराम भोईर साहेब असतील, जगदाळे साहेब असतील आणि मनोहर साळवी साहेब तर आत्ता शिवसेनेत प्रवेश केला. आता एवढ्या सिनियर आणि सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष का सोडला याची कारणमीमांसा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आता तरी करावी अशी माझी सार्थ अपेक्षा आहे. बाकी काय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत मसाल्याची अनेक दुकानं आहेत. मात्र ध्वनी प्रदूषणामुळे या मसाला गिरण्या ठाणे महानगरपालिकेकडून सील बंद करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेनं सील केलेल्या मसाला गिरण्यांमुळे एकच मसाला गिरणीवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून लोक ठाण्यातील मसाला बाजारपेठेत मसाला घेऊन त्याच ठिकाणी कुटण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या 2 दिवसांपासून रांगेत असलेल्या महिलांमधून आक्रोश होताना दिसून येतोय. पालिकेनं लवकरात लवकर बंद केलेल्या या मसाला गिरण्या सुरू कराव्यात अशी विनंती व्यापारी आणि महिला वर्गानं केली आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉल समोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती. यावेळी बोरकर रिअलिटीजचं बांधकाम व्यावसायिक महेश बोरकर यांनी घाणेकर उद्यानाचं नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनीत जोशी यांच्याकडे मांडला होता. यावेळी माजी नगरसेवक सुनीत जोशी आणि महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्याकडेही चर्चा केली होती. बोरकर रिअलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चानं घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी संमती दर्शवल्यानं 2 महिन्यांपूर्वी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाचं नूतनीकरण करण्याचं भूमिपूजन सोहळा पार पडला होता. तर आता 2 महिन्यांनी बोरकर रिअलिटीजचे महेश बोरकर यांनी घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधांनी युक्त असं तयार केलं असून विविध अद्ययावत खेळणी लहान मुलांसाठी या उद्यानात बसवण्यात आली आहेत. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आणि परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुधारून राहावं याच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम या उद्यानात तयार करण्यात आली आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार संजय केळकर तसंच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार संजय केळकर, स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघोले, स्थानिक माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ठाणे महानगरपालिका उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. उपक्रम करतो हा दुसरा उपक्रम आहे आपल्या आमदारकी क्षेत्रामध्ये की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आज उपलब्ध करून दे. काय सांगाल? वेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं तर मार्ग अनेक मिळतात. तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची. आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे. ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं. तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं. इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती. पण जसं मी म्हटलं की विल पॉवर असेल तर ते करता येतं. तर या शहरामधले विकासक जे आहेत, जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत, असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी, जी मजबूत खेळणी असतील
निकृष्ट दर्जा कुठेही नाही, उत्कृष्ट दर्जाची, आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला। आज 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या, त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत। हा अतिशय आनंदाचा भाग आहे। ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे। आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना, त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे। प्रोजेक्ट घेऊन उभे आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन आहेत, परंतु कुठेतरी ते सामाजिक बांधिलकी विसरल्यासारखं दिसत आहे। त्या सर्व बिल्डरांना काय, विकासकांना काय आपला संदेश असेल त्याबद्दल? ठाण्यातल्या विकासकांच्या बद्दल जास्त बोलणं उचित नाही, परंतु काही विकासक जे आहेत ते खऱ्या अर्थाने रहिवाशांचं हित आणि शहराचं हित समोर ठेवून काम करणारे आहेत, की जे बिफोर टाईम देखील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये चाव्या देतात। पण असेही काही विकासक आहेत की त्यांनी रहिवाशांना देशोधडीला लावलेलं आहे। सामाजिक बांधिलकी तर सोडात, पण त्यांची स्वतःची बांधिलकी जी त्यांनी जपायला पाहिजे, वेळेत त्यांना द्यायला पाहिजे, तर उलट त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्या रहिवाशांचं देखील त्या ठिकाणी योग्य दिशेने त्यांना न्याय मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। पण विकासकांनी असेल, निरनिराळ्या व्यावसायिकांनी असेल, समाजातल्या निरनिराळ्या घटकांनी असेल, त्यांनी ही एक बांधिलकी समोर ठेवली तर निश्चित त्याचा समाजाला, त्या भागामधल्या नागरिकांना फार मोठा उपयोग होतो। तर एक वेगळा प्रश्न